नमस्कार, महाराष्ट्र रेसिपी स्वाद्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पावसाळा स्पेशल गोल कांदा भजी पाहणार आहोत। तर ही अगदी झटपट तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात। तर सुरुवातीला आपण याच्यासाठी साहित्य काय लागते ते पाहूया। तर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घेतली, 3 हिरव्या मिरच्या मी जाडसर कुटून घेतल्या, तर याऐवजी तुम्ही बारीक कट करून देखील घेऊ शकता। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे हे देखील मी ओबडधोबड कुटून घेतलाय। अर्धा चमचा ओवा घेतलाय, चवीनुसार मीठ लागेल, अर्धा चमचा हळद, अगदी थोडंसं मी खाण्याचा सोडा घेतलाय, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतले। तर इथे मी 1 कप बेसन पीठ घेतला आहे। तर सुरुवातीला एका बाउल मध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर कोथिंबीर टाकूया, लसूण आणि जिरेची पेस्ट टाकून घ्यायचे, तर ओवा हातावर थोडासा चोळून टाकून घेऊया, त्यानंतर हिरवी मिरची टाकूया, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायचे। तर इथे मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही टाकून घेतले, तर त्याऐवजी तुम्ही 1 जरी टाकलं तरी चालते, त्यामुळे टेस्ट मध्ये काहीच फरक पडत नाही। इथे मी अर्धा चमचा हळद देखील टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि खाण्याचा सोडा देखील टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। तर मिक्स करून झालं की यामध्ये आपण आता बेसन पीठ टाकून घ्यायचंय, आणि बेसन पीठ देखील आपल्याला हे चमच्याने छान मिक्स करून घेऊया। तर इथे हे बेसन पीठ मी या साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर यामध्ये आपण आता थोडं थोडं पाणी टाकून ह्या हाताने पीठ भिजवून घ्यायचंय। तर भज्यांचं पीठ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, पीठ जर पातळ झालं तर ह्याची भजी व्यवस्थित गोल येणार नाही, ते चपटे होतील। तर या अगोदर देखील मी तुमच्यासोबत खेकडा भजी ही रेसिपी शेअर केली आहे, त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, ते देखील तुम्ही चेक करू शकता। तर इथे बघू शकता हे पीठ मी व्यवस्थित भिजवून घेतलंय। तर या पद्धतीने आपल्याला हे पातळ पीठ ठेवायचं आहे। तर मला 1 कप बेसन पिठासाठी टोटल 1 कप पाण्यातलं अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहिलं आहे। तर इथे आपलं हे पीठ तयार झालं आहे, तर याची आपण आता भजी तयार करून घेऊया। तर इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलं आहे, तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण आता हे भजे सोडून घेऊया। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे भजे हाताने तयार करून घ्यायचंय। तर सुरुवातीला आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचंय, गरम झाल्याच्या नंतरच भजे सोडून घ्यायचे। तर भजे सोडता वेळेस आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। तर इथे मी सर्व भजे सोडून घेतले, तर आपण आता गॅस मीडियम ठेवूया। तर भजे टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेचच हे भजे हलवायचे नाही, थोडेसे भजे तळून वरती आल्याच्या नंतरच याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे। तर एक अर्धा मिनिटाच्या नंतर बघू शकता आपले भजे तळून थोडेसे वरती आले, तर आपण आता याला हलवून घेऊया आणि याची साईड चेंज करून आपल्याला हे भजे छान खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। तेल जर व्यवस्थित तापलं नाही तर भज्यांमध्ये जास्त तेल सुटलं जाते। तर इथे मी हे भजे छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलंय, तर आपण आता हे काढून घेऊया। तर मस्त आपले ह्या भज्यांना कलर खूप सुंदर आला आहे। तर आपण आता हे सर्व भजे काढून घेणार आहोत। तर याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले देखील भजे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनेलला सबस्क्राइब करा। तरी ते आपले हे देखील भजे आपले तळून झाले, तर आता हे काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले देखील भजे आपण याच पद्धतीने तयार करून घ्यायचे।
तर इथे मी सर्व भजे तयार करून घेतले आहेत. तर मस्त आपली ही गोल कांदा भजी तयार झाले आहेत. तर अशी गोल कांदा भजी गरम गरम पावसाळ्यात खायला खूप छान लागतात. या पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. तर रेसिपी कशी वाटली खाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.